नमस्कार, मी प्रियंका लाठी. बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या. जाणीवपूर्वक एक दिवसाची परवानगी दिली. एक दिवसाची परवानगी म्हणजे आमची चेष्टा केली असं मनोज जरांगे म्हणाले. निर्णय कोर्टाचा नाही, तुमच्या हातात होता हे सिद्ध झालं असं देखील जरांगे म्हणाले. बहुमताची सत्ता मराठ्यांशिवाय आली नाही. समाजाच्या वेदना मुख्यमंत्र्यांनी समजून घ्याव्यात. गोरगरिबांची मनं जिंकण्याची फडणवीसांना ही योग्य संधी आहे. फडणवीसांनी या संधीचं सोनं करावं असं देखील जरांगे पाटील म्हणाले. मराठ्यांचा अपमान करू नका. मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊन काय होईल हे लक्षात घ्या असा इशारा मनोज जरांगेंनी दिलाय. मराठ्यांविरोधातील आडमुठी भूमिका सोडून द्या असं देखील त्यांनी म्हटलंय. मराठ्यांना फडणवीसांकडून अपेक्षा आहेत. आमच्यावर अटी शर्ती घालू नका. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनाची परवानगी द्या अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे. तुम्ही गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही असा इशारा जरांगेंनी दिलाय. मराठा आंदोलक मनोज जरांगेंशी चर्चेला तयार असल्याचं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटलांनी केलंय. तर जरांगेंचा गैरसमज झाला असेल तर दूर करणार असल्याचंही विखे म्हणाले. दरम्यान त्यांनी शांततेच्या मार्गाच्या आंदोलनाचं कौतुकही केलंय. नाशिक जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईतील आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. सिन्नर, येवला, निफाड तर नांदगाव, मनमाड, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी या तालुक्यांमधून मराठा आंदोलक मुंबईमध्ये सहभागी होणार आहेत. मावळमधील तळेगाव चाकण महामार्ग आज वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे मोर्चा निघणार असल्यानं हा निर्णय घेण्यात आला. शिवनेरी किल्ल्याचे दर्शन घेऊन मोर्चा आझाद मैदान मुंबईकडे रवाना होणार आहे. धाराशिव जिल्ह्यातून 50,000हून अधिक मराठा आंदोलक मुंबईकडे रवाना झाले आहेत. आज आणखी मराठा आंदोलक मुंबईला जाणार आहेत. मुंबईतील उद्याच्या मोर्चामध्ये ते सहभागी होतील. सोलापूरमधूनही मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईला जाणार आहेत. उद्याच्या मुंबईच्या आझाद मैदानातील आंदोलनामध्ये सहभागी ते होणार आहेत. दरम्यान रेल्वेने मुंबईला जाताना मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून परत फिरणार नसल्याचा निर्धार जुन्नरमधील मराठा आंदोलकांनी केलाय. तर सरकार आंदोलनासाठी परवानगी वाढवून देणार असल्याचा विश्वासही आंदोलकांनी व्यक्त केला. जुन्नरमधून मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. धाराशिव जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईसाठी रवाना झालेत. उद्या होणाऱ्या जरांगेंच्या आंदोलनामध्ये ते सहभागी होणार आहेत. तर आरक्षण घेऊनच परत येणार असा निर्धार मराठा आंदोलकांनी केलाय. रत्नागिरी शहरामध्ये मंत्री नितेश राणे यांचे बॅनर लावण्यात आलेत. बॅनरवर आम्ही ओरिजिनल असं लिहिण्यात आलंय. दरम्यान बॅनरबाजीची रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे. शहापूरच्या टेंभा गावात गणेशोत्सवाला जल्लोषात सुरुवात झाली आहे. यंदा गावातील एका नागरिकांनी ऑपरेशन सिंदूरची थीम साकारली. दरम्यान देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये गणेशोत्सवादरम्यान लेझर लाईटवर बंदी घालण्यात आली. लेझर लाईटचा वापर करणाऱ्या गणेश मंडळांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तर मर्यादेपेक्षा उच्च आवाजात साऊंड सिस्टम वाजवल्यास कारवाई करण्यात येणार. जळगावच्या चोपडामध्ये नवसाला पावणाऱ्या मुजुमदार गणपतीची स्थापना करण्यात आली. यावेळी गणपतीची पूजाही करण्यात आली आहे. दरम्यान भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी केली. वाशिमच्या कामर गावामध्ये जल्लोषात गणेशोत्सवाची सुरुवात झाली आहे. यंदा जय भवानी गणेश मंडळाने लाल सुपारीची पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची स्थापना केली. शेतकऱ्यांच्या मदतीनं ही मूर्ती साकारण्यात आली. दरम्यान दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलाय. गणपती बाप्पा विराजमान होताच कोकणातील पारंपरिक भजनं, जाखडी नृत्य आणि लोककलेचे सूर दुमदुमू लागले आहेत. लोककलेचे एकत्रित दर्शन घडावे यासाठी रामदास कदम यांच्या निवासस्थानी दरवर्षी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं.
पुण्यामध्ये संभाजी भिडेंनी दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी दर्शन घेत गणपती बाप्पाची आरती केली। दगडूशेठ श्रींसमोर अथर्व शीर्ष पठणाची परंपरा कायम आहे। ऋषीपंचमी निमित्त दगडूशेठ हलवाई गणपती समोर 35,000 महिलांनी अथर्व शीर्ष पठण केलं। अथर्व शीर्ष पठणासाठी खासदार सुनेत्रा पवारांनी देखील उपस्थिती लावली। गणपती उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ मंदिरामध्ये गणेश भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली। बाप्पांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविक दाखल झाले। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक मुंबईमध्ये दाखल होत आहेत। भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसरामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील पांगारकर कुटुंबात गणेश उत्सव साजरा करण्याची 150 वर्षाची अनोखी परंपरा आजही टिकून आहे। सामाजिक कार्यकर्ते हसमुख पांगारकर यांच्या घरी दरवर्षी गणपती बाप्पा समोर देखावे साकारले जातात। यावर्षी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या वारीचं दृश्य खास गणपती बाप्पा समोर साकारण्यात आलंय। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये गणेशोत्सवाचा औचित्य साधून भक्तिमय वातावरण रंगलं आहे। प्रसिद्ध मारुती मंदिर देवस्थानाचे पुजारी सुधीर बुवा पुरी आणि डॉक्टर मंदारपुरी यांच्या निवासस्थानी खास भजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। गणपती बाप्पा समोर भजनी मंडळींनी तल्लीन होऊन गीते सादर केले। कोकणात गणेशोत्सवाची धूम सुरू आहे। सर्वत्र आनंद, उत्साह आणि भक्तीचं वातावरण दाटलंय। या उत्सवाच्या निमित्तानं कोकणाची पारंपरिक संस्कृतीही उजाळा घेताना दिसते। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगड आणि खेड परिसरामध्ये सादर होणारे जाखडी नृत्य या काळामध्ये विशेष आकर्षण ठरतं। गोंदिया जिल्ह्यात 696 ठिकाणी सार्वजनिक गणपतीची स्थापना करण्यात आली। 440 गावांमध्ये एक गाव एक गणपती तर 6,930 घरांमध्ये गणपतीची स्थापना करण्यात आली आहे। सार्वजनिक गणपती मंडळामध्ये विविध प्रकारचे देखावे तयार करण्यात आले आहेत। त्याचप्रमाणे घरगुती गणपती बाप्पाजवळ सुद्धा अनेक प्रकारचे देखावे तयार करण्यात आले आहेत। गोंदियाचा राजा अशी ओळख असलेल्या अपना गणेश उत्सव मंडळाचं यंदा 21वं वर्ष आहे। उत्सवातून विविध सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक सलोखा जपणारं मंडळ म्हणून आज अपना गणेश उत्सव मंडळाची ख्याती आहे। कोल्हापूरच्या राजारामपुरीतल्या गणेश आगमन मिरवणुकीतली नाचण्याच्या वादातून चाकू हल्ला करण्यात आलाय। चाकू हल्ल्यामध्ये वाजिद जमादार जखमी झाला असून हल्ल्याची घटना ही सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। नांदेडच्या धर्माबाद तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। त्यामुळे सिरसखोड पूल पाण्याखाली गेलाय। यामुळे या मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली आहे। दरम्यान अनेक गावांचा संपर्क तुटलाय। नांदेडच्या मुखेड तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। यामुळे लेंडी प्रकल्पातील पाणी साठ्यामध्ये मोठी वाढ झाल्याने पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। तर नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय।